अंशच्या डोळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळं डॉक्टरने परत सर्जरी त्याची प्लॅन केलेली आहे. आणि मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस त्याचे डोळे वगैरे चेक केले होते आणि डेट वगैरे फिक्स केली होती सर्जरीची. मग आता आम्ही चाललेलो आहे मुंबईला, कारण की त्याची सर्जरी आहे म्हणून. तर हे आम्हाला सोडवायला वगैरे येत होते आणि त्यांनी आम्हाला खायला वगैरे घेऊन दिलं आणि आम्हाला सोडवलं आणि गेले ते. आणि आम्ही, श्रद्धा आणि मी आणि अंश, आम्ही बसलो आणि चाललो होतो. आमचं खातपीत पूर्ण प्रवास असतो आणि ट्रेनला बिलकुलही गर्दी नव्हती. आम्ही बसलो होतो खूप निवांत. आणि तिने सूर्यफुलाच्या बिया वगैरे आणल्या होत्या, तर आम्ही सूर्यफुलाच्या बिया वगैरे खाल्ल्या आणि वडापाव. अंशला भूक लागली होती. अंश ट्रेनमध्ये काय पण आलं की मागतो, तसं तर आम्ही घेत नाही ट्रेनमधलं काही, पण तो खूप जास्त फोर्स करत होता, त्याच्यामुळं वडापाव घेतला आणि आम्ही खाल्ला सर्वांनी. मग आम्ही कल्याणला उतरलो आणि कल्याणला उतरल्यावरती तिथेच लोकल लागलेली असती आणि लोकल लागलीच होती की आम्ही लगेच लोकलमध्ये बसलो. आणि इथून मग आम्हाला जायचं असतं घाटकोपरला. घाटकोपरला उतरलो की लगेचच इथून आम्हाला मेट्रो पकडायची असते आणि मेट्रोकडे चाललो होतो आणि मेट्रोचं तिकीट वगैरे काढलं आणि मग मेट्रोमध्ये बसायला गेलो आणि आम्ही इथून असलफ्याला उतरणार होतो. तर आम्हाला मुंबईला जाताना आमचे खूप जास्त हाल होतात, कारण की आम्हाला 3 ट्रेन बदलावं लागतात, त्याच्यामुळं आमचे खूप जास्त हाल होतात. पहिलं आम्ही घाटकोपरला आलो की रिक्षाने जायचो, पण आता मेट्रोने जातो. मेट्रोने इझी पडतं त्याच्यामुळे. तर मग आम्ही एक दिवस अगोदरच आलो होतो, कारण की आम्ही त्याच दिवशी यायचं, त्याच दिवशी हॉस्पिटलला जायचं म्हटलं ना की आमचे खूप जास्त हाल होतात. त्याच्यामुळं आम्ही ह्यावेळेस ठरवलं की एक दिवस अगोदरच जाऊ, म्हणजे एक दिवस पूर्ण आराम करता येतो. त्याच्यामुळं आम्ही लवकर आलो होतो. आणि आम्ही एवढं थकून आलो होतो तरी पण आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे झालं मावशीच्या घरी आणि मग नंतर आम्ही मामाच्या घरी गेलो. तिथं गेल्यावरती थोडंसं बसलो. मग मामी म्हणलं जेवण करा, तर आम्ही म्हणलो नको, आम्ही जेवण नाही करत. मग आम्ही अंशला चारलं जेवण. आणि हा सकाळचा नाश्ता करतानाचा व्हिडिओ आहे. तर असा होता माझा पूर्ण व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.